श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आज आपण बटाट्याची रस्सा भाजी याची रेसिपी पाहणार आहोत. तर चला मग पाहूयात. इथे आपल्याला वाटण्यासाठी ना कोथिंबीर आणि थोडंसं आलं, थोडंसं खोबरं आणि यानंतर यामध्ये टाकायचं 5-6 लसणाच्या पाकळ्या. तर आता हे सर्व वाटून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल वाटताना. आता वाटण वाटून झालेलं आहे, पाहू शकता. एकदम थोडंसं पाणी टाकायचं आणि लगेच एकदम बारीक होतं. जास्त मोठं ठेवायचं नाही, त्यामुळे नाही. इथे पाहू शकता, इथे मी उकडलेले बटाट्याचे बारीक बारीक चंक्स कट करून घेतलेले आहे. त्यानंतर एक छोटासा कांदा चिरून घेतलेला आहे बारीक चॉप करून. आणि यानंतर इथे कढीपत्ता घेतलेला आहे. कढीपत्ता माझ्याकडे सुकलेलाच आहे, कारण आता उन्हाळा आहे, त्यामुळे झाड पण माझं पूर्णपणे वाळून गेले, त्याच्यामुळे जो आहे तो मी घेतलेला आहे. कढई गरम करायला ठेवूयात. इथे कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊयात. इथे जिरे तडतडले की यामध्ये टाकायचा कांदा, हा कढीपत्ता. रंग येईपर्यंत हे व्यवस्थित तळून घ्यायचं. असा थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्यायचं कांदा एकदम व्यवस्थित. असा गुलाबी रंग आला की यामध्ये आपण जे वाटण वाटलेलं आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं. हे वाटण टाकून घ्यायचं पूर्णपणे. यामध्ये सर्व मसाले टाकून घ्यायचे. हा घरगुती काळा मसाला, त्यानंतर थोडंसं लाल तिखट, त्यानंतर थोडीशी हळद आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं. हे सर्व मसाले ॲड केल्यानंतर तेल येईपर्यंत, कढईला तेल सुटेपर्यंत हे मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे. हे असं तेल सुटलं म्हणजे आपला चांगला मसाला भाजून झालेला आहे. तर पाहू शकता तुम्ही, इथे तेल सुटलेलं आहे कडनी असं. आपल्याला यामध्ये बटाट्याचे हे चंक्स आहेत ते टाकून घ्यायचे. हे व्यवस्थित सगळं मिक्स करायचं. आणि यानंतर इथे मी गरम पाणी करून ठेवलेलं आहे. तर भाजीमध्ये केव्हाही गरम पाणीच ॲड करायचं, थंड पाणी कधीही टाकायचं नाही. तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं तुम्ही यामध्ये पाणी ॲड करायचं. आणि यामध्ये आता लास्टला मीठ टाकून घ्यायचं. आणि उकळल्यानंतर यामध्ये लास्टला 1 चमचा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. आणि त्यानंतर हे 5 मिनटं भाजी उकळून घ्यायची आहे. पाहू शकता कलर वगैरे खूप मस्त आलेला आहे भाजीला, आणि घरामध्ये एकदम छान असा सुगंध आलेला आहे. कलर पण खूप सुंदर आला आहे भाजीला. आणि तुम्ही ही भाजी भाकरीसोबत, चपातीसोबत काला करून कुस्करून खाऊ शकता. मस्त अशी कैरी, ह्याच्यासोबत कैरीचं लोणचं आणि ही भाजी आणि भाकरी, ज्वारीची भाकरी खूप सुंदर लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि आवडल्यास मला कमेंटमध्ये सांगा की कशी वाटली भाजी. आणि तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करा भाजी, तुम्हाला नक्की आवडेल. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.